नमस्कार मंडळी, आणखी एका कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मी आज एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. आणि ही केळी 2-3 दिवस झाला आणलेली होती आणि चांगली आता पिकल्यात. त्याला कोण पण खात नाही, लवलीपरली थोडं पण असं हे झालं तर खात नाहीत. तर इथं 3 केळी राहिलेले आहेत. आता हे 3 केळी मी चांगलं असं सोलून जिथं जिथं घाण आहे ते सगळं काढून असं कट करून घेणार आहे. आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप मेहनत करावी लागते आणि माझे एक पण सबस्क्रायबर वाढत नाही, त्याच्यामुळे कुणी व्हिडिओ बघत नाही तर वॉच टाईम पण होत नाही. कमीत कमी आता मला 4-5 महिने झाले व्हिडिओ बनवते, तर 200 सबस्क्रायबर झाल्यात माझे. तर खूप मेहनत घ्यावी लागते, तर प्लीज सबस्क्राईब करा, विसरू नका. तर आता ह्याला आपल्याला चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही हातानं पण असं कुस्करून घेऊ शकता. आणि मी तर बघू शकता ह्या डब्याने एक डबा पीठ घेतलं आहे आणि तर आता अर्धं घालून घेते मी आणि ह्याला मिक्स करून घेते. बघते केळाला किती पाणीला म्हणजे हे पीठ हे होते. आणि चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आणि इथंच व्हिडिओ असं आता झालं हे तळून घेईल असं मिक्स करून असं नाही आहे, तर पुढे पण व्हिडिओ बघा. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे मी. आता राहिलेलं पण पीठ ह्याच्यामध्ये घालून घेते. आणि मग इकडं मी हे मिक्स करून घेते थोडंसं. आणि मी इकडं लगेच गुळाचं पाणी करायला ठेवलं आहे. आणि गॅसवर मी अर्धा ग्लास पाणी ठेवून घेतलं होतं. आणि ते व्हिडिओ शूट नाही झालं आहे, तर मी असंच सांगते. तर अर्धा ग्लास पाणी ठेवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचं लहान वाटीनं. तुम्ही चहाच्या कपाने पण 1 कप पाणी गूळ घातलं तरी चालतं आहे. आणि इथं बघू शकताय गूळ आणि पाणी चांगलं असं मिक्स झालं. जेव्हा गूळ वितळतो गरम पाण्यामध्ये तेव्हा गॅस बंद करून द्यायचा. आणि ह्याच्यामध्ये हे जेवढं पाहिजे आपल्याला म्हणजे अगोदरच तुम्ही जर ठेवलं असतं तर मग गुळाचं पाण्याचं प्रमाण कळलं नसतं. आता ह्याचं म्हणजे आपल्याला किती लागते किती नाही ह्याच्या हिशोबानं मी ठेवलं आहे. अर्धा ग्लास पाणी आणि 1 कप गूळ. तर आता ह्याच्यामध्ये घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि गाठी आपल्याला ठेवायच्या नाही. चांगलं मिक्स करा. आणि तुम्ही नंतर हाताने पण मिक्स करू शकता ह्याला थंड झाल्यानंतर थोडंसं. तर आता जसं आहे तसं चमच्याने वगैरे असं कशाने पण मिक्स करू शकता. आणि तर चांगलं असं गाठी पण थोड्या पण व्हायला नाही पाहिजे, मग ते खातेवेळेस चांगलं नाही वाटत. आणि असं चांगलं मिक्स करायचं. आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आणि एक अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचं. तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर खायचा पण सोडा वापरलं तर चालेल. आणि ह्याला चांगलं असं फेटून घ्यायचं, एकदम आपण जसं भज्याचं पीठ फेटतो तसं. आणि जेणेकरून ह्याला बेकिंग पावडर चांगलं लागल आणि आपलं पीठ असं चांगलं फुगल. तर गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडं चिकट राहतं. आणि आता इकडं मी गॅसवर कढई पण ठेवले गरम करायला तेल. तर आता हे असं फेटून घ्यायचं 1-2 मिनिटं चांगलं. आपलं पीठ फेटल्यानंतर एकदम असं पीठ सुटलं पाहिजे. आणि इथं बघू शकता मी मस्तपैकी असं फेटून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढ्या आकाराचे छोटे छोटे गुलगुले सोडून घ्यायचे. आणि तुम्ही भजे म्हणू शकता, गोड किंवा गुलगुले म्हणू शकता, नाहीतर काही पण तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही मी आता इथं गुलगुले म्हणते केळाचे. तर आता ह्याला सोडून घ्यायचं. आणि आपल्याला चांगलं ह्याला कलर येऊ द्यायचा आहे खालपर्यंत, मग नंतर पलटायचं. तुम्ही जर कच्चे राहीपर्यंत पलटलात तर मग ते एकमेकाला चिटकून बसतात. कारण की गव्हाचं पीठ आणि गुळाचं असल्यामुळं ते चिटकून बसायला वेळ नाही लागत. तर असं चांगलं असं गोल्डन कलर येईपर्यंत आलटून पलटून तळून घ्यायचं आपण चांगलं. आणि ह्याला गरमागरम गाईच्या तुपासोबत म्हणा कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता, नाहीतर चॉकलेट सिरपसोबत खाऊ शकता. एकदम मस्त लागतात. आणि आता पावसाळा आहे म्हटलं तर केलं तर हरकत नाही, सगळ्यांना आवडतात. लहान मुले असले तर आवर्जून खातात. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला दाखवते पण मी, मस्त असं झालं आहे मध्ये जाळीदार आणि एकदम असं फुलून आलते. आणि इथं गाईच्या तुपासोबत मी खाल्लं पण. तर तुम्ही पण खा, मस्त राहा आणि सबस्क्राईब करा.